हाय, दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला प्रिन्स कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग सांगणार आहे आणि माझ्याकडं जो ऑलरेडी पॅटर्न आहे ती पॅटर्न मी ब्लाऊज पीसवर टाकून 38 चेस्ट आणि हाईट 13 म्हणजे 38 चेस्ट आहे आणि उंची त्याची 13 आहे. बॅक पार्ट मी आखून घेतला. आता मी फ्रंट पार्ट आखून घेत आहे. डायरेक्ट पॅटर्न माझ्याकडे असल्यामुळे मी डायरेक्टच अस्तरवर हा पॅच टाकून त्याचे आखून घेऊन त्याचं कटिंग करणार आहे. आणि यासाठी मी फुग्याची बाही बनवणार आहे. फुग्याची बाही प्रिन्स कटोरी ब्लाऊज याचं मी संपूर्ण कटिंग तुम्हाला आता कसं करायचं डायरेक्ट ब्लाऊज पीसवर ते दाखवत आहे. जर तुम्हाला हे आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा, शेअर करा. हे पहा, फ्रंट भाग देखील मी आखून घेतला. आता मी अर्धा इंच चेस्टमध्ये कमी केलं. पुढचा भाग आखत आहे. ब्लाऊजचा गळा हा 6.5 उंची आहे, ती 6.5 आहे. प्रिन्स कटोरी ब्लाऊजची गळ्याची उंची ही कधी पण जास्त असते कटोरी ब्लाऊजपेक्षा. आणि प्रिन्स कटोरी ब्लाऊजची उंची देखील जास्त असते आणि गळ्याची खोली देखील जास्त असते. अर्धा इंच स्टिचिंगसाठी कडनी वाढवलं पहा मी आणि रेषा आखून घेतली. पुढच्या भागाला जिकडे आपल्याला टक्स पॉईंट काढायचे आहेत, स्टिच करायचे आहेत, त्या साईडला अर्धा इंच मी वाढवून घेतलं. जिकडं मला शिलाई करायची आहे त्या साईडला. हे पहा, आता मी हे अस्तर जे आखून घेतलं आहे त्याच्यावर गळा टाकणार आहे. आणि या ब्लाऊजचा गळा मला कस्टमरने मटका सांगितला आहे आणि मटका गळ्यासाठी मी उंची घेतली आहे 10.5. म्हणजे मटका गळा हा खूप ब्रॉड असतो आणि दिसायला खूप छान दिसतो. लेस नॉट लावल्यानंतर याला खूप छान असं फिनिशिंग येतं. आणि खालच्या बाजूने 3 इंच मटक्याचा खालच्या बाजूचा सेप ठेवणार आहे मी. आणि 3 इंचावर रेषा आखून घेतली. वरनं 2.5 इंच आहे असंच ठेवायचं. हे पहा, मी आहे असंच ठेवलं आणि त्याच्या खालच्या बाजूने 3 इंच गोल सेप आखून त्याच्या खालच्या बाजूने आतल्या साईडला मटक्याचा सेप तयार केला. आपल्याला जसा पाहिजे तसा गळा ब्रॉड किंवा कमी जास्त करता येतो. मटका गळा हा खूप सुंदर दिसतो. हे पहा, मी आता छान असं कटिंग करायला सुरुवात केली. आणि कटिंग करताना अगदी व्यवस्थितच करायचं, नाहीतर कटिंग जरा इकडं तिकडं झालं तर ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही. कट करताना जसं आखून घेतलं आहे पॅटर्न आपण तसंच करायचं. अस्तर कट करायचं अगोदर आणि नंतर ते अस्तर ब्लाऊज पीसवर टाकायचं. म्हणजे खूप छान असं फिनिशिंग येतं ब्लाऊजचं. हे पहा, मी हातातली जी पट्टी काढली ती काजं बटन पट्टी होती, म्हणजे हुक लूक पट्टी होती. याला मी हुक्स बसवणार आहे. आणि हा आहे तो फ्रंट भाग आहे. आता फ्रंट भागची मी कटिंग केली. फ्रंट भागची कटिंग आता झाल्यानंतर मी फ्रंट गळ्याच्या भागाची कटिंग करून घेत आहे. आणि प्रिन्स कटोरी ब्लाऊजला जास्त कटिंग लागत नाही, जास्त पॅचेस लागत नाहीत. फक्त 4 पॅचेस लागतात. बाही 1, फ्रंट भागचे 2 आणि बॅक नेक भागचा 1. म्हणजे पाठीमागच्या भागाचा 1, पुढच्या भागाचे 2 आणि बाहीचा 1, असं एकूण येणार 4च पॅटर्न लागतात. आणि याला फक्त कमरपट्टी, हुकलक पट्टी, कमरपट्टी ही पुढच्या भागाला मागच्या भागाला दोन्हीला येते, पण मी पाठीमागच्या भागाला कमरपट्टी न बसवता टिप मारते आणि पुढच्या भागाला कमरपट्टी बसवते. आणि गोटपट्टी 1 लागते. आणि आता मी तुम्हाला बाही कटिंग सांगणार आहे. याची बाही ही स्लीव आहे, म्हणजे ती फुग्याची आहे. आणि फुग्याची बाही स्लीव कट करण्यासाठी मी 4.5 इंचाची उंची आहे माझी, म्हणजे स्लीवची. आणि लांबी धरली आहे 13 इंच, म्हणजे फुगे व्यवस्थित अटॅच होणार आहेत याची आपल्याला. 4.5 इंच बाहीची लांबी, त्यात प्लस करायचं 1 इंच किंवा अर्धा इंच, शक्यतो अर्धा इंचच करायचं. कारण खालच्या बाजूनी दंडाच्या बाजूने नंतर दुमडपट्टी येणार असते.
पुढच्या बाजूने पण तेवढंच टाकून घेतलं 5 इंच. 2.5 इंच खोली ठेवली. 2.5 इंचाच्या बाजूला म्हणजे जशी आपली बाही आहे तसंच आखून घ्यायचं. फुग्याची बाही शक्यतो फुगे उचलल्यानंतर वर सरते, त्यामुळे मुंडा खोली 2.5 इंचच ठेवायची. आणि अर्धा इंच आतल्या बाजूनी तिरकी रेष आखून घेतली दंडाच्या बाजूला, कारण दंडाच्या बाजूने पण चुन्या आहेत. आता 5 इंच किंवा 5.5 इंच आहे असं सरळ ठेवायचं फुग्यासाठी, काहीच करायचं नाही. आणि तिथून खालच्या बाजूनी सरळ रेषा आखून बाहीचा सेप आखून घ्यायचा. पुढचं जे 1.5 इंच आहे त्याला काहीच करायचं नाही, आहे असं सरळ ठेवायचं. आणि पुढच्या भागाला वक्र आकार आणि मागच्या बाजूला फुगारा आकार, जसे आपण आपली साधी बाही नॉर्मल बाही कट करतो तसंच पुढच्या बाजूला फक्त आतल्या बाजूनी 5 ते 5.5 इंच फुग्यासाठी वाढवून घ्यायचं. ही माझी फुग्याची स्लीव आता कट करून रेडी झाली. आता मी पुढचा भाग म्हणजे मुंड्याचा पुढचा भाग जो खोल असतो तो कट करून दाखवत आहे बघा तुम्हाला. पुढचा भाग मी व्यवस्थित असा कट करून घेतला. आता हे संपूर्ण पॅटर्न माझं रेडी झालं स्लीवचं. आता हे स्लीवचं पॅटर्न मी ब्लाऊज पीसवर टाकलं. हे पहा, ब्लाऊज पीसला साईडला किनार आली होती, परंतु त्यात फुगे व्यवस्थित दिसले नसते. ते स्लीवचं कापड जे पुढचं आहे ते का नाही दंडाच्या गोठाला वापरायचं आणि पाठीमागचं जे फ्लावर्सचं आहे ते फुग्यांना वापरायचं. मग खूप छान दिसणार फुगे ब्लाऊजचे. आणि हे फुग्यांच्या बाहीचं खूप लांब असते, त्याच्यामुळे अगोदर कट करून घ्यायचं. राहिलेल्या भागात मग ब्लाऊजचे 3 पार्ट जे राहतात ते कट करून घ्यायचं. प्रिन्स कटोरी ब्लाऊजचं शिलाई आणि कटिंग दोन्हीसुद्धा खूप सोपं आहे, परंतु याला व्यवस्थित जर व्यवस्थित नाही शिवलं तर ब्लाऊजचा पप वगैरे व्यवस्थित येत नाही. स्लीव मी साईडला काढली. हे पहा, माझी पूर्ण स्लीव आता साईडला काढून रेडी झाली. आता मी हे जे राहिलेलं कापड आहे म्हणजे उरलेलं कापड आहे त्याच्यावर बॅकनेक आणि बॅक पार्टचं कटिंग करणार. बॅकनेक हा मटका आहे, खूप छान कॉटनचं अस्तर आहे याचं. आणि ह्या ब्लाऊजचा पीस पण खूप छान आहे. हा पुढचा भाग देखील मी आता टाकून घेणार आहे, म्हणजे राहिलेल्या कापडमध्ये सगळं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं कटिंग केल्यानंतर माझं प्रिन्स कटोरीचं संपूर्ण कटिंग रेडी होईल. हे पहा, याला ड्राफ्ट करायची गरज म्हणजे पेन्सिलनं किंवा पेननी चॉकने याला आकायची काहीच गरज लागत नाही. एक हात आपण अस्तरवर ठेवायचा व्यवस्थित आणि पिन लावायची पण गरज नाही. एका साईडनं कात्रीनं व्यवस्थित कट करायचं. आपला हात इकडं तिकडं हलवायचा. अस्तर इकडं तिकडं कट करताना हलवलं तरी चालतं, परंतु ज्यावेळेस पीस आणि अस्तर दोन्ही कट करताना अजिबात देखील कापड हलवायचं नाही आहे, असं एकाच जागेला ठेवायचं. आपण इकडं तिकडं हलायचं, कात्र्या हात इकडं तिकडं हलवायचा, परंतु कापड इकडं तिकडं हलवायचं नाही. नाहीतर खालचं कापड हे सिल्क असतं, ते पटकन इकडं तिकडं सरून जातं, असं होतं. गळ्याची कटिंग आता मी करत आहे. हे पहा, कसं कापड सरलं, हलवलं की कापड इकडं तिकडं सरतं, मग शिलाईच्या टायमिंगला खूप प्रॉब्लेम येतो, असं होतं. हे झालं आता बॅकनेक आणि बॅक पार्टचं कटिंग. डायरेक्ट ब्लाऊज पीसवर देखील प्रिन्स कटोरी ब्लाऊजचं कटिंग करता येतं, पण माझ्याकडं 36, 34, 32, 38 असे पॅचेस अवेलेबल आहेत. ते पॅचेस मी डायरेक्ट टाकते आणि कटिंग करते. मापं टाकत प्रत्येक वेळेस बसण्यापेक्षा पॅच टाकून ब्लाऊजचं कटिंग करायला खूप सोपं पडतं. हे पॅटर्न मी माझे स्वतःच अगोदर बनवून ठेवलेले आहेत आणि ह्या पॅटर्ननुसार मी ब्लाऊजचं कटिंग करते. हे 36 साईजचं पॅटर्न आहे, हाईट 13 आहे. आणि हे 13 साईजचं पॅटर्न ब्लाऊज पीसवर अस्तरवर कसं टाकायचं ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगितली आणि प्रिन्स कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा हे तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. जे फर्स्ट ब्लाऊज कट करायला शिकतायत त्यांना ही माहिती नसते, त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. हे पहा, फ्रंट भागची देखील कटिंग माझी आता तयार झाली आणि हा फ्रंटने कापून साईडचा भाग देखील मी कट करून घेतला. हाईट ह्या ब्लाऊजची 13 आहे आणि त्यात +1 इंच मी केले आहे 14. खूप छान असं आता माझं याचं कटिंग रेडी झालं. तुम्हाला देखील असं कटिंग करायचं असलं तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहून कटिंग करू शकता. ब्लाऊज कट करताना किंवा ब्लाऊज स्टिच करताना
छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे पहा, खालच्या बाजूने जे एक्स्ट्राचं फॅब्रिक राहिलं आहे त्यामध्ये मी गोटपट्टी कट करून घेतली. जे आपल्या समोरच्या गळ्याला दोन्ही बाजूला लागणार आहे गोटपट्टी ती. आणि आता हे राहिलेलं जे फॅब्रिक आहे त्यामध्ये मी लटकन तयार करण्यासाठी पॅचेस काढून घेतले. आणि हे उरलेलं जे फॅब्रिक आहे ते मला कशाला लागणार नाही ते मी टाकून देणार आहे. आणि हे पहा, माझं पूर्ण 36 साईजचं कटिंग रेडी झालं. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा. थँक्यू.